आजपर्यंत मुंबई फिरायला तुम्ही अनेकदा आलेला असाल, मात्र मुंबई फिरायला अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जीवाची मुंबई करायला जेव्हा पर्यटक येतात तेव्हा निश्चितच त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असतो। आणि आज माझ्या बाजूला शिवाजी पार्कच्या या संपूर्ण कट्ट्यावर बसलेल्या या महिला तुम्ही बघताय, त्यांच्याही चेहऱ्यावर असाच काहीसा आनंद आहे, कारण मुंबई त्यांची फिरून झालेली आहे, जीवाची मुंबई करून झाली आहे। या सगळ्या महिला आहेत त्या म्हणजे विदर्भातल्या, ज्यांच्या घरामध्ये खरं तर काही महिन्यांपूर्वी असेल, काही वर्षांपूर्वी असेल, दुःखाचा डोंगर कोसळलेला होता। त्या दुःखाच्या डोंगरातून आता त्या हळूहळू सावरतायत। या सगळ्या महिलांच्या घरातल्या कर्त्या पुरुषानं शेतीमधून उत्पन्न मिळत नाही म्हणून आत्महत्या केलेली आहे, आणि म्हणूनच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ह्या पत्नी आहेत। मात्र असं असलं तरी सुद्धा दुःख बाजूला सारत पुन्हा एकदा नव्यानं जिद्दीनं आयुष्यात उभं राहत त्या मुंबई बघायला आलेल्या आहेत। त्याच्यामुळे त्यांचे अनुभव आपण जाणून घेणार आहोत। जीवाची मुंबई या उपक्रमाअंतर्गत खरं तर दरवर्षी वेगवेगळ्या महिलांचे, वेगवेगळ्या संघटनांचे गट हे मुंबईमध्ये येत असतात आणि मुंबईची ही सुट्टी खरं तर त्या एन्जॉय करत असतात। मला सांगा की झाली आहे मुंबई बघून, झाली आहे, काय आवडलं आहे मुंबईत सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त म्हणजे समुद्र पाहायला नव्हता, तो पाहायला मिळाला। आणि राज ठाकरेंना कधी आयुष्यामध्ये फक्त टी व्हीमध्येच पाहिलं होतं, पण आज प्रत्यक्ष पाहिलं। मकरंद पुरे ते आम्हाला फक्त नाम फाउंडेशनच्या माध्यमातून माहिती होती की ते आहे म्हणून, पण आम्हाला काय ते प्रत्यक्ष मिळाले, कारण त्यांनी आम्हाला नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला काही मदतही केलेली होती। विदर्भात समुद्र नसतो, म्हणजे विदर्भात मुळात पाण्याचंच दुर्भिक्ष आहे, त्याच्यामुळे एवढा मोठा समुद्र बघून काय वाटलं? आम्हाला खूप फार खुशी झाली आणि महेश भाऊमुळे आम्हाला यायला मिळालं, नाही तर आम्ही घराच्या बाहेर निघतच नाही ना। ही तुमची लेक? हो, माझी मुलगी आहे। काय काय बघितलं मुंबईत, काय काय आवडलं तुला? अलिबाग, चैतन्यभूमी, आणि हजी अली, सगळंच सरांनी सगळं दाखवलं आम्हाला। सगळं दाखवलं? ट्रेनमध्ये बसलात? बीचवर बसला? बीचवर हो, बीचवर बीचवरही खेळ? आणि जहाजामध्ये मोठ्या हो। मग हे काही वर्षांपूर्वी तुमच्यावर ओढवलेलं दुःख या निमित्तानं थोडं का होईना पण हलकं झाल्यासारखं वाटतंय का? हो, फार हलकं वाटतंय। ही 1 वर्षाची असताना हिचे बाबा गेले। अच्छा। हो, इथे आल्यानंतर फार आनंद झाला, सरामुळे आम्हाला मुंबई पाहायला मिळाली। पण विदर्भात आता तुमच्या घरात कशी परिस्थिती आहे, कोण आहे, म्हणजे आता कशा पद्धतीने तुमचा व्यवसाय, तुमची शेती तुम्ही सांभाळताय? माझी भासरी शेती सांभाळते, मी शाळेत जाते लहान मुलांना वागवायला। अच्छा, तुम्ही लहान मुलांना सांभाळण्याचं काम करता? KG1 KG2 प्ले ग्रुप त्यांना पाहायला जाते मी। 4000 रुपये महिना आहे, तेवढ्या पगारामध्ये आम्हाला हे करायला लागते, म्हणून मी नाही का निराधारचे 1500 रुपये महिना आहे ना, तर 3000 रुपये करा म्हणून मागणी मागितली सरांना। तुम्ही राज ठाकरेंकडे ही मागणी? ही मागणी केली आहे मी। राज ठाकरेंना भेटलात तुम्ही, काय वाटलं राज ठाकरेंना भेटून? फार खुशी झाली, कारण की आम्ही म्हणजे टी व्हीमध्ये मोबाईलमध्ये पाहिलं ना सरांना, आता प्रत्यक्षात बघितलं जवळून आनंद झाला। आणि ही मागणी मागितली मी का 1500 ते 3000। नक्की आपण बघतोय की राज ठाकरेंची सुद्धा भेट झाली आहे। सध्या मी त्याच शिवतीर्थ या निवासस्थानाच्या समोर आहे आणि या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघतोय। काकू, तुम्ही काय काय बघितलं, काय आवडलं मुंबईत? मुंबईत गर्दी खूप आहे का? हो, मी समुद्र बघितला, कधीच बघितला नव्हता। बोटमध्ये बसली, कधीच बसायला भेटत नव्हतं, पण ह्या आमच्या महेश भाऊ पवार आणि भावनाताई खणगण यांच्यामुळे मला सगळंच घडून काय आलं, सगळंच मुंबईतलं मी पाहिलं। बरं, पण मुंबई बरी आहे की विदर्भ चांगला आहे आपला? मुंबईत गरमी होते का की विदर्भात जास्त गरमी आहे? नाही, विदर्भात गरमी आहे, मुंबईमध्ये असं थंड वातावरण आहे। आणि मुंबईमध्ये जे आहे म्हणायचं ते खूप पाहण्यासारखं आहे। तसं म्हणजे आमच्या खेड्यामध्ये म्हणजे तसं काही हे नाही आहे, पण मुंबईमध्ये खूप छान आहे आणि सगळं पाहण्यालायक आहे म्हणायचं। बरं, मुंबईतल्या महिलांचं जीवन कसं वाटलं तुम्हाला? तुम्ही पण विदर्भात पण बघितलेलं असेल, महिला आहेत तिथे स्वतंत्र रीतीने नोकरी करतात, जातात, प्रवास करतात, आवडलंय का हे? हो, आवडलं आहे। आणि मुंबईतलं जीवन म्हणजे असं आहे की धावपळीतलं जीवन आहे, आणि मुंबई म्हणजे अशी आहे का म्हणजे खूप एकामेकाला मिळाले असा टाईम नाही भेटत, घरचे लोक घरच्यांना मिळत नाही, असं म्हणजे खूप असं शांततेनं असं बोलायला नाही भेटत। कारण तर मी याच्या आधी एक वेळ आलेली आहे आणि मुंबईमध्ये राहिलेली सुद्धा आहे, तर कधीतरी मुंबई बरी आहे? हो हो, मुंबई चांगली आहे। नाही तर गाव आवडतंय का? नाही, आता आम्हाला चांगली आहे। बरं, तुम्हाला काय आवडलं मुंबईतलं?
मुंबईतलं एकच आवडलं की जे मान सन्मान आहे हे मुंबईमध्ये भरपूर मिळतात. जे ग्रामीण भागामध्ये आहे, आम्ही एक विधवा महिला आहे, तर आम्हाला एक समाजामध्ये एवढे मान सन्मान मिळत नाही. तो मान सन्मान आम्हाला या मुंबईमध्ये मिळाला. तसेच आपल्याला एक आमदार साहेब आहे आपले श्रीकांत भारतीय, तर त्यांनी आम्हाला साडी चोळी म्हणून एक आम्हाला चांगला सत्कार केला. त्यांनी जेवण दिलं. तसेच आपले राज ठाकरे भाऊ आहे, त्यांनी सुद्धा आमचा आदर सत्कार केला. आणि ज्या आमच्या समस्या होत्या त्या समस्यावर काहीतरी विचार केला त्यांनी, का समोर यांना काहीतरी मिळावं बा यासाठी. बस साडी चोळीचा आहेर सुद्धा मिळाला आहे महिलांना या मुंबईतल्या भावांकडनं. राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे, शर्मिला ठाकरेंची सुद्धा भेट घेतली आणि ज्यांच्या आयोजनाअंतर्गत या सगळ्या महिला जवळपास माझ्यामते 30 महिलांना तुम्ही घेऊन आलेला आहात मुंबईत. वर्षा विद्याविलास आहेत आणि महेश पवार आहेत जे मुख्य संयोजक आहेत आणि त्यांची बस घेऊन विदर्भातून मुंबईपर्यंतचा हा प्रवास केलेला आहे. मी सगळ्या महिलांना विचारलं मुंबईतलं काय आवडलं. मुंबईतला समुद्र आवडला आहे महिलांना. आता समुद्र तर काय विदर्भात घेऊन जाऊ शकत नाही. समुद्र आवडला आहे, पण समुद्र एवढं मोठं मनसुद्धा मुंबईच्या लोकांचं आहे. आता एवढ्या व्यस्ततेतून राजसाहेब ठाकरे यांनी वेळ दिला, त्यांचे प्रश्न ऐकून घेतले. वहिनींनीसुद्धा त्यांना सगळ्यांना गोडधोड खाऊ घातलं. छोटीशी भेट दिली राजसाहेबांनी पॉकेटमध्ये सगळ्यांना. मान सन्मान करतायत मुंबई. बडे दिलो की है मुंबई, ऐसा बडे दिलवालो की बडे मुंबई. दिलवालो की है मुंबई. पण या सगळ्या महिलांना म्हणजे वेगवेगळ्या गटातल्या महिलांना असो किंवा ज्येष्ठ नागरिकांना असो दरवर्षी तुम्ही ही मुंबईची सफर घडवता. मुंबईच का? मुंबई एक आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईचं तसं क्रेज सर्वांनाच आहे. ही स्वप्ननगरी बोललं जातं ना. आणि गेल्या 3 वर्षापासून जे माझे बंधू आहेत महेश पवार आहेत, या वेगवेगळ्या या जिल्ह्यातल्या म्हणजे खास करून यवतमाळ जिल्ह्यातला तर आहेच आहे, पण यावेळेला तर दुसऱ्या जिल्ह्यातून सुद्धा इथे महिला आल्या आहेत. म्हणजे यांना आनंद देणार कोण असा प्रश्न आहे ना. कारण स्वार्थी जगामध्ये प्रत्येकजण स्वतःचा आनंद शोधत असतो, पण हा व्यक्ती हा बंधू असा आहे की हा स्वतःचा आनंद सोडताना म्हणजे गेल्या वेळेला तर त्याला थोडासा पॅरालिटिक अटॅक पण थोडासा आला होता. ह्याच्यामध्ये सुद्धा त्याने ती सफर जीवाची मुंबईची पूर्ण केली. आणि मी तर तमाम आज कारण छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे, रयतेचा राजा ज्याला म्हटलं जातं आणि ज्याने नेहमी महिलाचा तर सन्मान केलाच आहे, प्रश्नच नाही. पण आज शिवतीर्थावर आलो आणि खरंच मला खरंच आनंद वाटतो. कारण जी काही छोटीशी उमेद घेऊन फक्त आनंद द्यायचा उमेद घेऊन गेलो होतं, पण मला असं वाटतं या मुंबईकरांनी भरघोस काही टाकलं. आणि खास करून आजच्या या भेटीचं राजसाहेब आणि शर्मिलाताईंच्या भेटीचं हे फळ होऊ शकतं की ह्या सगळ्यांनी आणि महेशदादांनी ही मागणी केली की बाबा वर्षभर आम्ही काही शेती करत नाही, वर्षभर एक ठराविक महिना शेती असते, पण त्या व्यतिरिक्त ह्यांना जर तिथे कौशल्य विकासाचं, कारण आता केंद्र सरकार असो राज्य सरकार असो महिलांना खुल्या मनाने त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं एक बिडा उचललेला आहे. तर यांनी मागणी केली की तुमच्या माध्यमातून म्हणजे राजसाहेबांच्या आणि शर्मिलाताईंच्या माध्यमातून असं काही एक छोटासा प्रयोग घाटंजीमध्ये जे आमचं रसिकाशालय संस्था आहे, जे एक सेंटर आहे आणि त्या सेंटरमधून कितीतरी गोष्टी होत राहतात, ते होऊ शकतं का. तर असा प्रयत्न मागणी केली आणि मला वाटतं त्याला त्यांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिला. नक्की त्याच्यामुळे सगळ्या या महिलांसाठी कौशल्य विकासाचा कार्यक्रम राबवावा अशी मागणी तर पुढे येतेच आहे. या महिलांनी काही वेगवेगळ्या समस्या सुद्धा आपल्या मांडलेल्या होत्या. मला सांगा की तुम्ही राज ठाकरेंकडे काय मागणी केलेली होती, कुठली समस्या आहे की ज्याच्याशी तुम्ही झगडताय सध्याच्या घडीला? आमच्या शेतीमालाला जो भाव आहे ते महत्त्वाचं आहे. कारण कर्जमाफी तर आमचे मुद्दे चालूच आहे, पण ते देतील म्हणून असं वाटत नाही आम्हाला. पण आम्हाला कर्जमाफी न देता आम्हाला आमच्या शेतीमालाला भाव द्या, तेव्हाच आम्हाला काही ना काही 4 पैसे त्या शेतीमधून मिळतील, हीच आमची अपेक्षा आहे. तुम्ही काय समस्या मांडली होती? निराधारबद्दल 1,500 रुपये निराधार आहे ना, तर 3,000 रुपये झाला पाहिजे अशी मागणी मागितली सरांनी. तुमच्या मुलांच्या शिक्षणाबाबतीत काही अडचणी आहेत का? ते मी दादांशी बोलली की माझ्या मुलांनी स्वतः सायन्सला चांगले मार्क्स असताना सुद्धा त्यांनी आर्ट निवडलं, कारण त्याला माहिती आहे माझी मम्मी समोरचा खर्च झेपवणार नाही. म्हणून दादांना मी हेच बोलली की तुम्ही विनंती केली मी की जे शिक्षण आहे ना ते पूर्ण विधवा महिलांचं पूर्ण फ्री करा, बस त्याच्यासमोर माझी मागणी काहीच नाही आहे.
तर सहलीला आलेल्या या सगळ्या महिला आहेत. अर्थातच जेव्हा जेव्हा सहलीला मुलं शालेय विद्यार्थी वगैरे घेऊन येतात तेव्हा अनेकांना खरं तर प्रश्न पडतो की मुलं दंगा करतील का. दंगा करतायत का महिला सगळ्या तुमच्या? कधी दंगा करतायत का म्हटलं महिला तुमच्या? नाही 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 तसा मी प्रमुख आहे आता याच्या कुटुंबाचा, त्याच्यामुळे तेवढा हट्ट ते करणार आहेत आणि ते करतात. हट्ट पुरवताय आणि हो, ओरडावं लागतं सारखं, अगं नको करू असं, समुद्रात जास्त लांब जाऊ नको, हे सांगावं लागतं. पण मला आनंद मिळतो याच्यामध्ये की माझी ह्या सगळ्या बहिणी जरी असल्या तरी मला सगळ्या आता लेकरासारख्या आहे. त्यांना काय काय आनंद देता येईल त्या ज्या ज्या हट्ट मला माझ्यापुढे ठेवतील, मला जे शक्य आहे ते 100% करेल मी त्यांच्यासाठी. नक्की. त्याच्यामुळे या सगळ्या महिलांच्या चेहऱ्यावरूनच आपल्याला बघायला मिळत आहे की यांना मुंबई आवडलेली आहे आणि जीवाची मुंबई करणं म्हणजे नेमकं काय असतं हे कदाचित या महिलांच्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला कळेल. मुंबईत फिरताना, रोजचं आयुष्य जगताना तुम्ही धकाधकीचं आयुष्य जगता, ट्रॅफिक जॅममध्ये पिचलेले असता, अगदी उशिरा घरी पोहोचण्याचा वैतागसुद्धा आपण चेहऱ्यावर नेहमीच ठेवलेला असतो. मात्र हीच मुंबई बघून विदर्भातून, खेड्यापाड्यातून येणारी ही सगळी जनता, या सगळ्या आपल्या लाडक्या बहिणी मात्र एक सुखाचा आणि आनंदाचा ठेवा या मुंबईतून घेऊन आपल्या घरी परतत आहेत. कॅमेरामॅन मंगेश पिडामकर सह मनुष्य पाठक, झी 24 तास, मुंबई.